पारंपरिक शेतीमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। निसर्ग साथ देत नाही, त्यामुळे उत्पन्न कमी होतं। मात्र याच पारंपरिक पिकांची मर्यादा ओळखून एका महिला शेतकऱ्याने जे यश मिळवलंय ते अनेकांसाठी प्रेरणादायी आहे। पाहुयात यशोगाथा। कलिंगडाच्या शेतीतून कमावले लाखो रुपये। महिला शेतकऱ्याची प्रेरणादायी गोष्ट। एका एकरात शेती 75 दिवसात कमाई। या आहेत अकोल्याच्या दिग्रस इथल्या शेतकरी उर्मिला जगन्नाथ शेलगावकर। त्यांनी केवळ एका एकरामध्ये कलिंगडाची लागवड केली आणि त्यानंतर योग्य नियोजन करत मोठं यश मिळवलं। अवघ्या 75 दिवसांच्या कालावधीमध्ये 2.5 लाखांचं विक्रमी उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे। त्यांच्या शेतात एक कलिंगड सरासरी 6 ते 7 किलो वजनाचा असल्यानं व्यापाऱ्यांकडून जास्त मागणी त्यांना मिळतेय। आता त्यांनी आणखी 2 एकरात कलिंगडाचीच लागवड केलेली आहे। विशेष म्हणजे उर्मिला यांनी MA BEd पर्यंतचं शिक्षण घेतलंय, पण नोकरीऐवजी त्यांनी यशस्वी शेती करून दाखवली आहे। एका एकर मध्ये आम्ही जवळपास 2.5 लाखाचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि आणखीन 25 ते 30,000 रुपये निघतात। आणखीनही तितका माल शिल्लक आहे। बी लावा किंवा पाणी आपल्याला लहान आहे त्यावेळेस किती द्यावं लागेल, कसं द्यावं लागेल, ड्रिपच्या नळ्या चेक करणं, ते प्रत्येक ड्रिपर चेक करणं, इथपासून सुरुवात केली आणि आज रिझल्ट मिळालेला आहे। उर्मिला यांच्या या कष्टांना त्यांचे पतीही तितकीच साथ देतात। उर्मिला यांची शेतीतील जिद्द, चिकाटी आणि नवनवीन प्रयोग करण्याच्या इच्छेला त्यांनी मोठं पाठबळच दिलंय। मी आणि माझी मिसेस आम्ही दोघं मिळून शेती करतो। माझ्या मिसेसचं बारीक निरीक्षण आणि त्याच्यावर काय लागते, काय औषधी फवारावी हे आम्ही सरांना विचारून, मोठ्या साहेबांना विचारून ते औषध आणून फवारतो आणि रोग याच्या अगोदरच आम्ही त्याची काळजी घेतो। आम्ही एखाद्या लेकराप्रमाणे आम्ही आमच्या पिकाला जपतो। नाविन्यपूर्ण शेतीचं हे ज्ञान उर्मिला यांनी आपल्या पुरतच न ठेवता इतरही शेतकऱ्यांना त्या मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत असतात। माझ्या गावाला माझा 1 एकराचा प्लॉट खूप दिवसापासून लावलेला आहे, पण त्याच्यातली पूर्णपणे मला माहिती नव्हती, म्हणून या ताईकडे मी आलेलो आहे। या ताईचं कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मला पाहायला मिळालं। ताईंनी बऱ्यापैकी मार्गदर्शन दिलेलं आहे। पाणी कसं द्यायचं, त्याची मशागत कशी करायची, त्याला खत कोणते कोणते द्यायचे, काय सोडायचं, कशा प्रकारे त्याची निगा राखायची, हे सर्व माहिती त्यांनी मला योग्य प्रकारे सांगितली। पारंपरिक शेती करणारे अनेक शेतकरी आपण पाहतो, अनेक संकटांमधून ते पिकं वाढवतात, मात्र तरीही त्यांच्या पदरी अनेकदा निराशाच येत असते। मात्र उर्मिला शेलगावकर यांनी पारंपरिक शेतीची चौकट मोडत एक नवा प्रयोग केलाय आणि त्यात त्यांनी यशही मिळवलंय। म्हणूनच त्यांनी मिळवलेलं हे यश इतर अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे। अमोल नांदुरकर, लोकशाही मराठी, अकोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।